सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार आणि यूपी होताना किंवा त्याच्या पुढे जाताना महाराष्ट्र आता दिसतो आहे. ज्या पद्धतीनं कायद्याचं संरक्षण करणाऱ्यांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करणे अपेक्षित असताना खरं तर ज्या व्यक्तींनी वाईट कृत्य केलं तो सजेसाठी पात्र आहे, त्या नराधमाला सजा झालीच पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या हे जाहीरपणे आम्ही सांगितलेलं होतं. सगळ्या ठिकाणी आमची मागणी होती. यासाठी जे रामायण महाभारत त्यावेळेस घडलं सगळ्यांना माहीत आहे. त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटही होतं की 2 महिन्यामध्ये आम्ही आरोपीला फासावर लटकू. आम्हाला विश्वास होता की मुख्यमंत्री त्याला 2 महिन्यात त्या नराधमाला फासावर लटकवतील. आता असं वाटायला लागलं की फाशी देण्याची पद्धत आता चुकली काय, डायरेक्ट गोळीने थेट फाशी देण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून होताना आता आम्हाला दिसतोय. खरं हास्यास्पद असं आहे की पोलिसांनी जे प्रेस नोट काढली त्यातून उत्तरापेक्षा प्रश्न अधिक निर्माण होतात. ते उत्तर दिसत नाही, समाधान होत नाही. त्यांनी ज्या पद्धतीचा प्रेस नोटमध्ये उल्लेख केला, खरं तर सगळ्या प्रसार माध्यमांच्या पुढे आणि सोशल मीडिया पुढे त्या आरोपीला बुरखा घातलेला आणि 2ही हातामध्ये हातकडी घातलेला आरोपी सगळ्यांनी पाहिला, जो अक्षय शिंदे नावाचा हा आरोपी आहे. पोलीस त्यांना 2 बाजूला बसून असताना 2 हातात हातकडी असताना तो पोलिसांची पिस्तूल काढतो आणि फायर करतो आणि बचावासाठी पोलिसांनी फायर करून केला. जे काही दाखवलं आहे ते FIR मध्ये मी वाचून दाखवणार आहे. मला जे व्हिडिओ समोर आलं होतं, खरं तर यामध्ये त्या आरोपीला संध्याकाळी अशा विषयावरच्या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचं बयान नोंदवण्याची आवश्यकता होती. परंतु तो झाडू मारणारा सफाई कामगारांना त्यांनी फायर केला म्हणणं म्हणजे त्याला बंदुकीचं लाख उघडता आलं असतं. पोलिसांच्या हातात बंदूक असते, त्याला तो लाख असतो आणि 2 हात बांधले असताना पोलीस ज्यावेळेस बसतात त्यावेळेस एक हातकडी पोलिसांच्या एका हातात असते. 2ही हातामध्ये बेड्या नसतात आरोपीच्या, तर एका हातामध्ये बेडी आणि दुसरा पोलिसांच्या हातामध्ये बेडी बांधली जाते. तो पळून जाऊ नये म्हणून हे पोलिसांचं नेहमीची त्या आरोपीला वाच ठेवण्यासाठी किंवा पकडून ठेवण्यासाठी ती पद्धत राहिली आहे. हे संरक्षणार्थ वगैरे आता याच्यामधलं सगळं पितळ उघडं पडेल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन कैद्याला न्याय करण्याचं काम गुन्हे शाखेचं आहे काय? महाराष्ट्राच्या इतिहासात गुन्हे शाखा कधी आरोपीला न्याय करण्याचं काम, त्याचं इन्व्हेस्टिगेशनचं काम गुन्हे शाखा ही चौकशी करत असते आणि त्या कैद्याला न्याय आणण्याचं काम त्यांचं कधीही राहिलं नाही. मग त्यामध्ये हे जे नेमके अधिकारी आहेत ज्यांची बॅक हिस्ट्री ही विवादास्पद वादग्रस्त राहिली आहे, असेच हे अधिकारी नेमण्याचा उद्देश काय होता यातून स्पष्ट होतो आहे. यामध्ये आरोपीची पार्श्वभूमी वगैरे हत्यार वापरण्याची होती का, तर ते बिलकुल नव्हतीच. कारण कधी हाताळलं असेल आणि जो ते पिस्तूल हाताळू शकतो तोच लाख आणि सेफ्टी उघड करू शकतो. त्यामुळे पिस्तूलचं लॅच आरोपीने कसं काढलं, लॅच जी असते ती
ती लॅच काढताना ओढून मला इतकंही हास्यास्पद महाराष्ट्रात पोलिसांच्याकडनं त्याचा खुलासा किंवा उत्तर होता ते असायला नसायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. आणि पुढे अशी घटना तेलंगणामध्ये घडली होती. ज्यावेळेस सामूहिक बलात्कार झाला होता त्यावेळेस 4 लोकांना एन्काउंटर करून मारल्या गेलं होतं आणि कोर्टाने या 4ही पोलिसावर 302चा गुन्हा दाखल करायला सांगितला. 4ही पोलिसावर. आणि त्याची पार्श्वभूमी जी आली पुढे ती पार्श्वभूमी अशी होती की या 4 आरोपीच्या पाठीमागे काही लोक होती आणि तो पुरावा नष्ट करायसाठी तेलंगणामध्ये तो एन्काउंटर केला गेला. आणि त्याची आणि या अक्षय शिंदेच्या प्रकरणातील बदलापूरच्या पार्श्वभूमी सारखी आहे. कारण जे फरार आरोपी आहेत, जे आता स्वतःच्या घरात बसून मजा मारतायत सरकारच्या आशीर्वादानं, ते सत्ताधाऱ्याशी संबंधित आहे, ते भाजपशी संबंधित आहे, ते काही RSSशी संबंधित आहेत असं म्हटलं जातं. आणि त्या आरोपी फरार दाखवून त्या आरोपीला संरक्षण देण्यासाठी हे सगळं केलं आहे अशा प्रकारची सर्वत्र माहिती आहे. आणि त्या सगळ्यांना मुकाट का ठेवलं, म्हणजे सरकारनं आपटेला मुकाट का सोडला हा खरा प्रश्न येतो. म्हणजे सगळेच आपटे आपटेंना सरकार पाठीशी घालतो काय? जेवढे आपटे आहेत तेवढ्या नाही पाठीशी घालायचं काम सरकार करताय असं दिसतं. म्हणजे आरोपी असलेले आपटे, नाही तर तुम्ही म्हणाला महाराष्ट्रातले सर्व आपटे, हे आरोपी आपटे यांना का सापडत नाही हा खरा प्रश्न येतो. म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण पाहिलं तर हे प्रकरण पूर्णतः जी चर्चा आहे, ज्या संस्थेचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी मानवी तस्करी आणि चाइल्ड पोर्नोग्राफीच्या मध्ये सूत्रधार असल्याची माहिती आता समोर येते आहे. ते सत्यता पुढे येईल. आणि या रॅकेटच्या म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदे नावाच्या या आरोपीचा एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात आला आहे अशी शंका पूर्णतः महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे. मला या मानवी तस्करी आणि चाइल्ड पोर्नोग्राफी करणाऱ्या रॅकेटमधील या म्होरक्यांचे सत्ताधाऱ्याशी असलेले कनेक्शन आणि त्या ट्रस्टींना वाचवण्यासाठी झालेला जो प्रयत्न आहे, यातून महाराष्ट्र, बिहार आणि UPच्या दिशेने चालला आहे हे आता लपून राहिलेलं नाही. याच बदलापूरमधील शाळेतील मुलगी बेपत्ता आहे, ती मिळत नाही. तिचं काय झालं? एक मुलगी बेपत्ता आहे. खूप प्रश्न निर्माण होतात. त्या आरोपीला गुन्हा दाखल करताना उशीर झाला. ते ट्रस्टी आहे तिथले, शाळेमध्ये माहिती पालकांनी दिल्यानंतर त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला. तो FIR होऊ दिला नाही. म्हणून पोस्कोमध्ये ते सुद्धा येतात, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. ते फरार आहेत, त्यांच्यावर अद्यापही कारवाई होत नाही, ते अटक होत नाही. हे सगळं एकूणच झालेल्या लैंगिक अत्याचारामध्ये आणि त्या संदर्भातला जाहिरात एक आता आपल्या सगळ्याला बघायला मिळते. पूर्ण पेज जाहिरात. ही हे जाहिरात काय दर्शवते? म्हणजेच या जाहिरातीचा अर्थ असा निघतो की मुख्यमंत्र्यांनी आदेशानेच हा एन्काउंटर झाला काय, या जाहिरातीचा अर्थ असा होतो. आणि तुम्हाला काही लोकांनी तिकडे सांगताना असं म्हटलंय त्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात की म्हणजे कोणी देवाभाऊला समर्थन दिलंय,
कोणी एकनाथ शिंदेना शिवशाही आणतायत आणि काय काय त्यांची तारीफ केली आणि एन्काउंटरचं समर्थन केलं. मला वाटतं एन्काउंटरच करायचे होते तर ब्रिजभूषण सिंगचा का नाही केला? जो या देशासाठी गर्व आणि स्वाभिमानाची बाब आहे अशी कुस्ती पैलवान, महिला पैलवान कुस्तीगीर त्या दिल्लीच्या मुख्य आपल्या पंतप्रधानांच्या कार्यालयापुढे गेट त्या जंतर मंतरवर 40-45 दिवस जीवाच्या आकांताने ते टाव फोडून सांगतायत की आमच्यावर अत्याचार झालाय आणि हे करणारा ब्रिजभूषण सिंग आहे. साधं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. कितीतरी तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे भाजपचा खासदार, त्यावर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही, त्याला अटक करत नाही. अरे थोडी तरी लाज. त्याला एन्काउंटर करायची मागणी जर हे राज्यातील त्रिकुटांनी केलं असतं तर यांच्या मागे यांची भावना शुद्ध दिसली असती. हा एन्काउंटर का केला गेला तर भाजप आणि RSSशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी केला गेला. ही कायदा आणि सुव्यवस्थेची दिनवडे महाराष्ट्रातली काय ते आम्ही काय अपेक्षा ठेवायची या सरकारकडून? नागपूरमध्ये माहितीच्या अधिकारात जी माहिती आली, नागपूर शहरामध्ये कमिशनरेटमध्ये 6 महिन्यामध्ये नागपुरात, हे मी नाही सांगत, माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली गोष्ट आहे. 1 जानेवारी 31 ऑगस्ट म्हणजे 7-8 महिन्यामध्ये 6,839 गुन्ह्यांची नोंद खुद्द गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात झाली. शहरात, जिल्ह्यातही नाही, शहरात झाली. त्यामध्ये लैंगिक अत्याचार 213, माहितीच्या अधिकारात आलेली बाब आहे. विनयभंग 320, पोस्को अंतर्गत गुन्हे 172 आणि हाफ मर्डर म्हणजे हाफ मर्डर 134. मी लैंगिक अत्याचार यासाठी म्हटलं की सरळ पोलिसांनी माहिती अधिकारात रेप हा शब्द वापरून तिथे लिहून दिला. 213 महिलावर 7 महिन्यामध्ये रेप झालेला आहे आणि विनयभंग 320 झालेले आहे. दरोडे 138 आणि खून 61. हे 6 महिन्यातला हा रिपोर्ट आहे. यावरून एका शहरामध्ये जर 213 महिलावर रेप होत असेल नागपूर शहरामध्ये तर कायदा आणि सुव्यवस्था या राज्यातील कुठे गेलेली आहे? कायदा सुव्यवस्था राहिली काय? हा खरा प्रश्न या ठिकाणी होतोय. म्हणून हेच जे सगळे प्रकरण आहेत आपल्याला सांगताना मला लाज वाटते की मी अधिक सांगू शकत नाही, पण तुम्ही त्या नराधमाला फाशी देण्याची मागणी आमची होती, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. आणि ह्याच्यात लिहितात हा अफजल खानाची औलाद या जाहिराती, म्हणजे तो एकदा शिंदे ठाण्यातला हा अफजल खानाची औलाद होता. आता हा जर हिंदू आहे तर अफजल खानाची औलाद कशी? अक्षय शिंदे हा अफजल खानाची औलादीना जोरदार चपरा. म्हणजे सगळे शिंदे अफजल खानाच्या कडून आले काय? हे काय? हे कृत्य करणारा माणूस एखाद्या धार्मिक त्याला स्वरूप द्यायचं, धर्मांध स्वरूप द्यायचा आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, वर पोलिसांची कॅप. अरे जाहिरात देणाऱ्यांनी पेजभर देताना सुद्धा ही अशी पद्धत. आम्ही सांगितलं की त्या नराधमांनी जे कृत्य केलंय त्याला फाशीची आवश्यकता होतीच, पण एन्काउंटर करून बाकीच्या आरोपींना पाठीशी घालण्यासाठी आणि वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. म्हणून
या सगळ्या प्रकरणाची न्यायिक चौकशी होणं ही मागणी आमची आहे. आम्ही तर सोडणार नाहीच या प्रकरणामध्ये. आणि हे प्रकरण ज्या ठिकाणी घडलं 6 वाजता 6:30 वाजता ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं ना त्याच ठिकाणी असा एन्काउंटर यापूर्वी झाला आहे. म्हणजे तुम्हाला सांगताना आम्हाला सगळ्या प्रेसला आणि महाराष्ट्राला की यामध्ये हा जो व्यक्ती आहे, जे आपले पोलीस आहेत, जो वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे आणि त्यांनी त्यांच्यावर या घटनेमध्ये संजय शिंदे नावाचा जो वादग्रस्त करिअर असलेला अधिकारी आहे, यापूर्वी गँगस्टर विजय पलांडेने पलायन व ड्रग तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये याचं निलंबन झालेलं होतं. या अधिकाऱ्याने प्रत्येक वेळी पुन्हा पोलीस सेवेत रुजू होण्यासाठी संपूर्णतः मॅनेज करण्याचं काम केलं. आणि हाच या व्यक्तीचे, या संजय शिंदे नावाचा अधिकाऱ्याचे गँगस्टर पलांडेच्या प्रकरणात संजय शिंदेचा युनिफॉर्म पलांडेच्या कारमध्ये त्यावेळेस सापडला होता. त्याचा ड्रेस, युनिफॉर्म. आणि असा हा व्यक्ती की ज्याच्यामध्ये सुनसान ठिकाणी ज्या यापूर्वी असे एन्काउंटर केलेल्या स्थळावरच पुन्हा तिकडे एन्काउंटर करायचं काम हे ठरवून केलं जातं आणि सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याला फाशी दिली गेली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 2 महिन्यात फाशी देणे अपेक्षित होतं, पण ते करू शकले नाही. म्हणून मीरा बोरवणकर नावाच्या समितीपुढे हे सगळं पितळ उघडं पडेल म्हणून हा प्रकार केला असावा. याची सर्वकष चौकशी, केवळ ते CID चौकशी वगैरेचा सोंगाडेपणा सरकारनं करू नये. 5-5 वर्षापासून CID चौकशी पूर्ण झाली नाही. मी CBI चौकशी करा किंवा न्यायालयीन चौकशी अशी आमची मागणी आहे. आणि यातली सत्यता पुढे यावी असं आमचं स्पष्टपणे मत आहे. उद्याला आम्ही प्रेस घेणार आहोत. परत उद्याला आज काही दुसरे विषय बोलू नका. काही विषय असतील तर बोला. उद्या भूखंडाच्या वाटपावर आमची उद्या 2 वाजता प्रेस आहे. त्यावेळेस आम्ही भूखंडाचे प्रकरण उद्या 4 भूखंडाची कशी वाट लावली, हे सरकार भूखंडाचं श्रीखंड खाणारे दुसऱ्यांना म्हणणारे भूखंड चाट हा संजय शिंदे नावाच्याच माणसाने केलेला होता. ती सुनसान जागा आहे. बरोबर त्याच वेळी संध्याकाळी आरोपीला न्यायचं त्याच जागेवर. एन्काउंटरसाठी तीच जागा निवडली जाते असं आमचं मत आहे. असं हे सर्वपक्षीय काय पाठ करणं, सत्ताधारी पुरस्कृत हे सगळं चाललेलं आहे. त्यांच्या आशीर्वादानेच चाललेलं आहे. एकाचा आशीर्वाद दुसऱ्याला, दुसऱ्याचा आशीर्वाद, हे लपून राहिलं नाही. ठाण्याचा आशीर्वाद एकाला आहे, नागपूरकराचा आशीर्वाद दुसऱ्याला आहे. दोघांमध्ये झुंजवून स्वतःची पोळी शेकण्याचं पाप महाराष्ट्रात सत्तेसाठी हे लोक करत आहेत. हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे इतरांनी तिकडे पाठ दाखवायची किंवा इकडे दाखवायचं काय गरज आहे. तुमच्या सरकारने तो तिळा सोडवायचा आहे. सरकारने ओबीसीचा हक्काचा आहे, ओबीसीला द्यायचा आहे, मराठ्यांची मागणी आहे ती पूर्तता करायची आहे, तर तुम्ही करा. तुमचे हात कोणी बांधलेत? नाहीतरी आता महाराष्ट्राची वाट लावली त्याला उद्ध्वस्त. 8,85,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आज आहे आणि गेल्या 5 महिन्यामध्ये 54,000 कोटीचं कर्ज काढलंय 5 महिन्यात. या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराची कपात करावी लागेल. हे ऑफिशियल अधिकृत नाही, अधिकृत बोलतो आहे. याचं उत्तर सरकारने द्यावं. आमच्याकडे आकडेवारी. महाराष्ट्राची वाटच लावली नाही तरी तशी समाजाची वाट लावताय. हे सगळे धंदे, अरे किती प्रयत्न करा, तुमचा ग्राफ वर जाणार नाही, तो खालीच येईल. हे आता लपून राहिलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेने ते ठरवलं आहे.
नाही, मला असं वाटतं की या सरकारने सचिवांना काढून टाकलं पाहिजे, उपसचिवांना काढून टाकलं पाहिजे आणि त्या ठिकाणी RSSची सर्व लोकांना वित्त विभागा सगळ्या ठिकाणी बसवतो. कारण अधिकारी विरोध करतात, ते ओव्हररूल करून पास करतायत. त्यापेक्षा तुमच्या मनाप्रमाणे होईल, कोणी आक्षेप घेणार नाही. सगळे लोक नेमा, IS काढून टाका. RSS, भाजपाचे, शिंदे सेनेचे, काय भेटले तर अजित पवारांचे, हे माणसं सचिव करा, प्रधान सचिव करा. पाहिजे ते लिहून घ्या, म्हणजे महाराष्ट्र शांत राहील. आणि पाहिजे त्या जमिनी खाऊन घ्या, पाहिजे त्या जमिनी लाटून घ्या. वित्त विभाग अनेक प्रकरणामध्ये वित्त विभागाने विरोध दर्शवला जमिनी देण्यापासून. पुण्यातली जमीन पशुसंवर्धन विभागाची विरोध दर्शवूनही IT पार्कसाठी आणि IT पार्कसाठी आता जागा MIDCला मागणी केली उद्योग विभागाने आणि ती जागा उद्या 75 हेक्टर जागा ही उद्या अदानींच्या खिशात दिसेल. सर, पण कॅबिनेटला अनेक मंत्र्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता की अधिकारी ऐकत नाही, त्याच्यावरती असे आदेश दिले गेले की जे अधिकारी ऐकत नाही त्यांना कारवाई करा, त्याच्यावर करून टाका. आत्ता तरी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 18 सचिवांनी सरकारच्या या करप्शनच्या विरोधात किंवा चुकीच्या निर्णयाविरोधात त्यांनी आपलं मत नोंदवलं आहे. तर 19-20 सचिव जे आहेत खात्याचे त्यांच्यावर कारवाई करा, नवीन सचिव भरा, म्हणजे महाराष्ट्राला लुटण्याला तुम्हाला मार्ग मोकळा. नाही, यामध्ये वित्त विभागाने ही जागा देण्यास स्पष्टपणे विरोध केला. कुर्ल्याची जागा देण्यासाठी विरोध केला होता, इथली जागा देण्यासाठी विरोध केला होता. माझ्याकडे कॅबिनेटची नोट आहे, सी लिंकची जागा देण्यासाठी विरोध केला होता. या सर्व जागेंची सचिव विरोध करत असताना किंवा सचिवाची नोट निगेटिव्ह असताना ते देता येत नाही. परवा इथे दिलेली जागा शाळेला, संस्थेला, तो लोढा म्हणाले की आमचा संबंध नाही. मग त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की शासकीय कार्यालय भाड्याच्या घरात आहेत, करोडो रुपये भाड्यामध्ये चालले आणि सरकारी जागेवर इमारत बांधून तिथे शासकीय कार्यालय तिकडे थाटले गेले पाहिजेत. पण ती जागा यासाठी देणं योग्य होणार नाही असं मत नोंदवलं आहे, असा अभिप्राय नोंदवला. तरी पण ओव्हररूल करून तुम्ही ती जागा त्या संस्थेला दिली. त्यात लोढा आहे असं मी म्हणालो नाही. लोढानं का त्या ठिकाणी चिमटा लागला, का मिरची जमली मला माहीत नाही. मी बिल्डर म्हणालो. आता बिल्डर मंत्री अनेक जण असतील, एकटेच आहेत मला माहीत नव्हतं. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे आणि त्यांनी म्हटलं की मराठा आरक्षणाला आमच्या जरा काही पाठिंबा आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी बाबत त्यांची कुठल्या प्रकारची भूमिका दिसत नाही. आमची भूमिका पवार साहेबांच्या बरोबर आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसीला आरक्षण दिलं नाही, ओबीसी बाबत त्यांचं कुठल्याही प्रकारचं मत नाही. नाही, त्यांचं मत नाही, तेच आमचं मत आहे. त्यांना आरक्षण द्या, सरकारने दिलं पाहिजे. ते कुठून द्यावं हे सरकारने ठरवावं. विदर्भामध्ये काल अमित शाह होते आणि अमित शहानी बैठकांमध्ये सांगितलं की काही करून विदर्भ आपल्या ताब्यात पाहिजे, आपली सत्ता सहज येते. हे बघा, अमित शहाजी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून आहेत, त्यांचं ते काम आहे. पण पक्षाची जी आत्ता वाताहत महाराष्ट्रात झाली तो त्यांचा अंतर्गत वाद आहे, अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यामध्ये बोलणार नाही. या राज्यामध्ये 19 सभा नरेंद्र मोदी साहेबांनी घेतल्या आणि जागा किती जिंकल्या? 9. त्या 19 मध्ये 16 ठिकाणी पराभव पत्करावा लागला, जिथे स्वतः पंतप्रधान गेले. 19 मध्ये बरं ते गोंदियाला गेले, भंडारा गोंदिया पराजय झाला. ते चंद्रपूरला गेले, तिथे पराजय झाला. रामटेकमध्ये गेले, तिथे पराजय झाला. वर्धेत गेले, तिथे पराजय झाला. सोलापूरला गेले, तिथे पराजय झाला. जिथे गेले तिथे पराजय झाला. नशीब की ते नागपुरात नाही गेले, म्हणजे तिथे गेले असते तर तिथलंही चित्र कदाचित वेगळं असतं. त्यामुळे आम्हाला ते अधिकाधिक त्यांनी फिरावं आणि महाविकास आघाडी अधिकाधिक जागा जिंकण्याचा मार्ग सोपा होईल. अमित शहानी देवेंद्र फडणवीसांवर अविश्वास दाखवला असं वाटतं, कारण का जी माहिती मिळते आहे त्या माहितीप्रमाणे बावनकुळे असतील, गडकरी असतील,
स्वतः अमित शहा देखील या महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लक्ष देऊन असतात. असंही 4 जणांवर जबाबदारी असेल असं तरी एक चित्र आहे. नाही, त्यातील आता नेमलेले पदाधिकारी किंवा नेते आहेत ते मॅक्झिमम गुजराती आहे. तर स्वाभाविक आहे की त्यांचा विश्वास गुजराती लोकांवर मराठी माणसापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ती नेमणूक कदाचित त्यांनी केली असावी. आणि मराठी माणसावरचा विश्वास कमी झाला म्हणून किंवा मराठी माणूस आता ही निवडणूक जिंकण्याच्या लायकीचे राहिले नाही. कारण महाराष्ट्रातील एकूण जे राजकीय परिस्थिती आहे तो विचार करता यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जिंकता येत नाही. त्यामुळे गुजरातवरून माणसं आयात करून ही निवडणूक लढण्याचा मानस असावा. पण मग याचा फायदा होईल की नुकसान होईल विधानसभेत? मी त्यांच्या फायद्या आणि नुकसानाचा मी विचार करत नाही. हे नेमल्यामुळे फायदा आमचा नक्की होईल. त्यांचा होणार की नाही मला सांगतो, पण महाविकास आघाडीचा फायदा मात्र नक्की होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.